भाग 4 अंतर्मनाचा संघर्ष आणि वैयक्तिक जीवनातील ताणतणाव. जीवनाचा उभा आरसा. मानवी जीवन म्हणजे केवळ बाह्य जगाशी जुळवून घेण्याचा प्रवास नसून अंतर्मनात चालणाऱ्या अनंत संघर्षांचा आरसा असतो. विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती दलित समाजातून येते तेव्हा तिच्या मानसिक आणि वैयक्तिक जीवनातले संघर्ष अधिक तीव्र, अधिक गुंतागुंतीचे आणि अधिक असह्य स्वरूपाचे होतात. अशा व्यक्तिरेखांचा आणि अनुभवांचा ठसठशीत व भावनिक चित्रण करणाऱ्या आत्मकथा म्हणजेच आपल्याला त्या अंतर्मनाच्या खोलगट गुहांत डोकावण्याची संधी देणारे आरसे ठरतात. हेच अंतरंग उलगडून दाखवणारा हा भाग, अंतर्मनाचा संघर्ष आणि वैयक्तिक जीवनातील ताणतणाव, जीवनाचा एक असा पैलू जो प्रत्येक संवेदनशील हृदयाला अस्वस्थ करून जातो. मनातील अस्थिरता, दुःख आणि अस्वस्थतेचे चित्रण. मन म्हणजे एक चैतन्य शक्तीचा प्रवाह. पण जेव्हा या प्रवाहाला सामाजिक बंधनांची, अपमानांची, अन्यायाची आणि जातीयतेच्या खोल जखमांची सतत ठेच लागते तेव्हा त्या मनात अस्थिरतेचे वादळ उठते. दलित लेखकांच्या आत्मकथांमध्ये हे वादळ शब्दांमधून सांडलेले दिसते. दया पवार यांची बलूत ही आत्मकथा म्हणजे या अस्थिरतेचे प्रखर चित्रण करणारा दस्तऐवज आहे. त्यात त्यांनी बालपणात अनुभवलेल्या उपेक्षेपासून ते मोठेपणी झालेल्या अपमानापर्यंत सर्व काही मोकळेपणाने मांडले आहे. त्यांच्या लेखणीतून ओघवणारी अस्वस्थता वाचकाच्या काळजात चिरते. दया पवारांनी लिहिलं आहे, माझं संपूर्ण जीवनच उपेक्षेचं आहे. माझ्या नावातच ओंगळ आहे. ज्यात सांगावी लागते तेव्हा उभं राहिलेलं मौन गिळून जावं लागतं. ही वाक्यम केवळ भावनिक नाही, ती सामाजिक सत्य सांगणारी किंकाळी आहे. ही अस्थिरता केवळ दुःखातून आलेली नाही, ती एक पिढ्यानपिढ्यांची उतरंड, स्वत्व गमावलेली अस्मिता आणि एकटेपणाच्या खोल गर्तेतील हंबरडा आहे. वैयक्तिक नातेसंबंधातील गुंतागुंत. नातेसंबंध हे कुठल्याही व्यक्तीच्या मानसिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. पण जेव्हा नात्यांनाही जातीची कुंपण लागतात तेव्हा ती नाती सुद्धा फळण्याऐवजी विघटनाकडे झुकतात. शांताबाई कांबळे यांची माझं जळमळीत जीवन ही आत्मकथा अशा नात्यांमधल्या गुंतागुंतीचं उत्कट चित्रण करते. त्यांनी आपल्या नव्याशी असलेल्या ताणतणावाचे, सासरच्या लोकांनी केलेल्या जातीय अपमानाचे आणि मुलांपुढे स्वतःच्या नात्यांची लाज वाचवण्यासाठी घेतलेल्या मानसिक कसरतींचे मर्मस्पर्शी वर्णन केलं आहे. नात्यांची ही गुंतागुंत केवळ वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तर ती व्यक्तीला आत्मक्लेशाच्या अग्नीत होरपळत ठेवते. प्रेम, सन्मान आणि सहवासाच्या अपेक्षा या सर्व गोष्टी जेव्हा सामाजिक चौकटींमध्ये अडकतात तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या तणावाचं वर्णन हे या लेखक-लेखिकांनी प्रामाणिकपणे मांडलं आहे. व्यसन, एकाकीपणा, प्रेम व मनस्वास्थ्य. मनाच्या या अस्वस्थ प्रवासात कधी कधी व्यक्ती व्यसनांकडे झुकते. ते एक प्रकारचं विस्मरण असतं, वास्तवापासून थोडा वेळ दूर जाण्याचा एक असहाय प्रयत्न. अनेक दलित आत्मकथांमध्ये व्यसन हा एक सामायिक धागा म्हणून दिसतो. बलूतमधला पवार असो, उपरामधला लक्ष्मण माने असो किंवा अच्युतमधले रजतराम, प्रत्येकाने कधी ना कधी या व्यसनांच्या कडेलोटाला स्पर्श केलेला दिसतो. व्यसन हे त्यांच्या वेदनेचे अनाधिकारिक औषध बनतं. एकाकीपणा म्हणजे केवळ आसपास कोणी नसणं नव्हे, तर समजून घेणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या मनाचा अभाव. समाजाने दूर ठेवलं, कुटुंबाने उपेक्षित केलं आणि साहित्यिक वर्तुळाने दार बंद केलं की मग हा एकाकीपणा आत्म्याच्या खोलवर घुसतो. अशा अवस्थेत प्रेम ही भावना देखील संकट बनते. कारण प्रेमसुद्धा जात, धर्म आणि सामाजिक मान्यतेच्या चौकटीत अडकलेलं असतं. त्यामुळे प्रेमाचा अनुभव देखील दुःखाचा झाला आहे. या सर्व मानसिक संघर्षांमध्ये मनस्वास्थ्य राखणं ही एक अवघड कसरत आहे. मानसिक आरोग्य ही संकल्पनाच दलित लेखनात नव्याने उमगते, जिथे सामाजिक आरोग्य आणि माणूस म्हणून आरोग्य यामधली तफावत स्पष्ट होते. स्वतःशी चाललेली सततची झुंज.
हे सर्व चालू असताना सर्वात मोठा संघर्ष सुरू असतो स्वतःशीच. मी कोण आहे, माझा या समाजात काय उपयोग आहे, मी का जन्मलो, मी का भोगतो आहे हे सर्व. अशा अंतर्मुख प्रश्नांनी ही माणसं सतत झिजत असतात. दलित आत्मकथांमध्ये ही झुंज अत्यंत तीव्रतेने उमटलेली दिसते. त्यांनी समाजाशी लढलं, कुटुंबाशी लढलं, पण सगळ्यात जास्त त्यांनी स्वतःच्या पराभूत होत जाणाऱ्या मानसिकतेशी लढा दिला. ही झुंज अनेकदा आत्महत्येच्या टोकापर्यंत जाते, आत्मवंचनेच्या मर्यादांना भिडते आणि कधी कधी अश्रूंमधून नव्याने उमलून येते. हीच झुंज आहे आत्मभानाची, जिथे मी असण्यालाच अर्थ आहे असा निर्धार जन्म घेतो. दलित लेखक म्हणून स्वतःचे स्थान शोधण्याचा संघर्ष. दलित लेखकांचे लेखन हे नेहमीच उपेक्षित, दुय्यम किंवा केवळ आत्मकथन म्हणून हिणवलं गेलं. तथाकथित मुख्य प्रवाहातील साहित्यिक वर्तुळाने त्यांना आपलंस केलं नाही. त्यांच्या वेदनांना साहित्य म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्यांनी नोंद घेण्यासारखे प्रयत्न केले. त्यांचा संघर्ष होता केवळ लेखनासाठी नाही, तर अस्तित्वाच्या मान्यतेसाठी. अनेक दलित लेखकांनी आपले अनुभव आणि वेदना मांडल्या, पण त्यांना पुरस्कार, साहित्य संमेलनात जागा किंवा अकादमिक चर्चेत स्थान फारच उशिरा मिळालं. या लेखकांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी फार मोठी किंमत मोजली. समाजाने त्यांचं लेखन क्रोधाचं, सामाजिक द्वेषाचं म्हणून झिडकारलं, पण त्यातली वेदना, संघर्ष आणि अंतर्मनाची अस्वस्थता लक्षात घेतली नाही. आज या लेखकांनी दलित साहित्याला एक स्वतंत्र स्थान दिलं आहे. त्यांचे लेखन हे सामाजिक परिवर्तनाचे हत्यार बनलं आहे. पण हा प्रवास सोपा नव्हता. तो तळागाळातून वर येणाऱ्या आवाजाचा आणि खरेपणाच्या मूल्यांचा प्रवास होता. अंतर्मनाचा संघर्ष हा दलित जीवनाचा मूलाधार आहे. या संघर्षातूनच त्यांच्या लेखनाचा जन्म होतो. तो केवळ साहित्यिक नव्हे, तर सामाजिक आणि मानवी मूल्यांचाही दस्तऐवज असतो. वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव, समाजाकडून येणारी उपेक्षा आणि अंतर्मनातली सततची अस्वस्थता, त्या सर्वाचा मिलाफ म्हणजे दलित आत्मकथांचे लेखन. हा संघर्ष अजून संपलेला नाही, पण या संघर्षातूनच निर्माण झालेले साहित्य, अनुभव आणि आत्मभान हे भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. हे शब्द, हे वास्तव, हे अनुभव आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनाला स्पर्श करणारे आहेत. हे फक्त दलित लेखकांचे नाही, तर त्या प्रत्येकाच्या हृदयाचे प्रतिबिंब आहे, ज्याने एकदा तरी वेदना अनुभवली आहे, अन्याय पचवला आहे आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंज दिली आहे. हा भाग म्हणजे केवळ साहित्याचा किंवा समाजशास्त्राचा अभ्यास नाही, तर एका भावनिक प्रवासाचा आरसा आहे. आणि म्हणूनच हा अनुभव शब्दांत बांधणं म्हणजे अश्रूंना आवाज देण्यासारखं आहे.